नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर जसं की तुम्हाला माहिती आहे तर यावर्षी या 10वीच्या आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आलेल्या होत्या। जसं परीक्षा लवकर झाल्या म्हणजेच तर पेपर लवकर तपासले जाणार आहेत, त्यानंतर रिझल्टसुद्धा लवकर लागणार आहे। तर हा रिझल्ट 10वी किंवा 12वीचा कधी लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये शिक्षण मंडळाने कुठली अपडेट दिलेली आहे तर ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर त्या तारखा कोणत्या आहेत, तर त्या परीक्षा कुठल्या डेटला जाहीर होणार आहे, रिझल्ट कुठल्या डेटला जाहीर होणार आहे, तर हे सर्व आपण इथे बघणार आहे। वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या बातम्या आलेल्या आहेत, तर न्यूजपेपरमध्ये बातम्या येत आहेत, तर त्यामध्ये आपण एक ऑथेंटिक न्यूज किंवा एक अंदाजे तारीख जी आहे तर ती काय आहे तर बघा। तर मे महिन्यामध्ये 3ऱ्या आठवड्यात किंवा 15 मेला 12वीचा निकाल लागणार आहे। त्यानंतर म्हणजे अशी बातमी जी आहे ती बोर्डाकडून सांगण्यात आली आहे। तर यंदा पहिल्यांदा निकाल मे महिन्यात लागणार आहे 12वीचा जो आहे तो। आणि दुसरीकडे जी गोष्ट आहे तर ती म्हणजे 10वीचा जो निकाल आहे तर तो 10वीचा निकाल मे महिन्यामध्ये लागणार आहे। तर मे महिन्याची जी तारीख आहे तर 17 किंवा 18 मे या दिवशी 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। तर ही इम्पॉर्टंट अपडेट आहे आपल्यासाठी। तर 10वीचा निकाल हा मे महिन्यात म्हणजेच 15 मेच्या दरम्यान 12वीचा निकाल, त्यानंतर 17 किंवा 18 मेला 10वीचा निकाल यावर्षी लागणार आहे। जेणेकरून तुमच्या जे प्रवेश परीक्षा आहे किंवा प्रवेश जे आहे 11वीचा जो प्रवेश आहे तर त्या परीक्षेसाठी किंवा त्या परीक्षेचा किंवा 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर प्रोसेस किंवा प्रक्रिया करता येईल। या दृष्टिकोनातून 2025 किंवा 2024-25चा जो रिझल्ट आहे 12वी आणि 10वीचा तर तो मे महिन्याच्या 12वीचा 15 मेला लागणार आहे आणि 17 किंवा 18 मेच्या दरम्यान 10वीचा रिझल्ट लागणार आहे। तर ही जे इम्पॉर्टंट आहे तर तो अंदाज आहे। तर निकालाची अधिकृत तारीख अजून बोर्डाने जी डिक्लेअर केली नाही, हे अंदाजे आहे 17-18 मे किंवा 15 मे 12वीचा। तर हे अशा पद्धतीनं आपल्याला काही गोष्टी समजून घेता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करता येईल की कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कुठल्या एंट्रन्स एक्झाम द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने ही छोटीशी अपडेट होती। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।